कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चूक दोघांची झाली, जे काही झालं ते दोघांच्या सहमतीनं। पण ह्या सगळ्यानंतर मॅडमनी तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करणं स्वाभाविक आहे ना बाबा। आणि ह्या सगळ्याची शिक्षा फक्त मॅडमना का? तुमची पण चूक झाली ना। माझी चूक झाली ना, त्या बाईला मी कुठल्याही अर्थी जवळ करायला नको होतं, ते मी केलं। माझी मोठी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा मी आजवर भोगली, यापुढेही भोगायला तयार आहे। जे काही झालं त्यानंतर तिच्या अपेक्षा वाढल्या, त्या मी पूर्ण केल्या नाहीत, ते तिला निक्षून तोंडावर सांगितलं। त्यानंतर तिने काय केलं? मला चुकीची औषधं देऊन, बधीर करून, सुन्न करून, पांगळा करून या खोलीत खितपत पाडलं तिनं। माझ्या अख्ख्या घराचा ताबा घेतला, माझं अस्तित्व या घरातून संपवायला बघितलं तिनं। हा तिचा सूड, हे तिचं प्रेम। मी तरीही तिला माफ करायला तयार आहे। तिनं माझ्याबरोबर जे काही केलं मी माफ करेन तिला, पण माझा सूड उगवायसाठी तिनं माझ्या मुलाचं शिक्षण का तोडलं? त्याला शाळेपासून वंचित का ठेवलं तिनं? माझ्या चारूचं स्वप्न होतं त्यानं खूप शिकावं, ते तिनं पूर्ण होऊ दिलं नाही। या घरातलं शिक्षण तिनं बंद केलं। तिनं माझ्या चारूची पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर जाळली अक्षरा। हा कसला सूड? आणि मी यासाठी तिला का माफ करावं? माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिनं अशा एका मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आणि करतेय, जो मुलगा देवी मानून तिची पूजा करतो। याची शिक्षा तिला कोण देणार अक्षरा? याचा जाब तिला कोण विचारणार? याचा न्याय कोण करणार? हा, ते काम आजच्या आज होईल असं बघा, स्वतः जातीने लक्ष घाला त्यात। हा मॅडम येऊ का? ठीक आहे, तुमची शाळा आहे का येऊ का म्हणून विचारायला? घर आहे, या की आत। नाही, मला वाटलं तुम्ही काहीतरी कामात असाल, तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून विचारलं। तुम्ही घरात आल्यापासून आम्ही डिस्टर्बच झालोय हो, पण ते जाऊ द्या। आम्हाला सांगा, तुमची पावलं आमच्या खोलीकडे कशी? तुम्ही फुलपगारे सरांना शाळेत जायची परवानगी दिलीत ना, त्यामुळे। मग काय आता हत्तीवरून साखर वाटायची की काय? नाही, तसं नाही मॅडम, पण एकंदरीतच घरात चांगलं वातावरण आहे ना, म्हणून शिरा केला होता। कुणी केला? घरातला सगळा मेनू तर आम्ही ठरवतो, विसरलं की काय सगळे? मी केला मॅडम शिरा। तुम्ही? अहो, मी फुलपगारांना शाळेत जायची परवानगी दिलती, तुम्हाला स्वयंपाकघरात जायची नाही। सॉरी मॅडम, पण सारखं सॉरी मॅडम, चुकलं मॅडम म्हणता, मग चुकाच का करता? या चुकीचा पश्चाताप म्हणून सॉरी मॅडम या इशावर एक निबंध लिहून आणा, जावा। बरं आम्हाला सांगा, तुम्ही स्वयंपाकघरात असताना तुम्हाला शिरा करून कुणी दिला? कोण होतं स्वयंपाकघरात? मॅडम यामध्ये कुणाचाच दोष नाहीये, मीच म्हटलं मला शिरा बनवायचा। पण कोण होतं? नाव सांगा त्याचं। धनाजी काका। आता त्याची काही खैर नाही मॅडम, सूर्यवंशींच्या सुनेला काम करायला लावतो बाई तो। एकदा वाचला होता, पण आता नाही। धनाजी! नाही नाही मॅडम, एक मिनिट मॅडम, ऐका माझं, त्यांची काहीच चूक नाहीये। मीच त्यांना म्हटलं मी शिरा बनवते, उलट ते मला म्हटले पण होते की थोरल्या सरकार खूप चिडतील, रागवतील। मीच त्यांना म्हटलं मला शिरा बनवायचा आहे। मॅडम, मला माझ्या हातचा शिरा तुम्हाला खाऊ घालायचा होता, त्यांची काहीच चूक नाहीये मॅडम, प्लीज त्यांना काही बोलू नका। मग काय आता शिरा खायला घालून आमच्या मनात शिरायचा प्रयत्न करताय का तुम्ही? मॅडम, मला मनापासून वाटलं तुम्हाला शिरा खाऊ घालावा, म्हणून मी केला। मला माहितीये तुम्ही मला आपलं मानत नाही, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल आस्था आहे। आस्था? ओ, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होतात,
पण मॅडम तेव्हा मला तुमची बाजू माहित नव्हती. हा, आणि आता कळल्यावर काय सहानुभूतीचे उमाळे आले. सहानुभूती? मॅडम, सहानुभूतीची गरज त्यांना भासते जे लाचार असतात. तुम्ही मानी आहात. ज्याला स्वाभिमान आहे त्याला सहानुभूतीची काय गरज? आम्ही स्वाभिमानी का? तर आम्हाला जे पटेल ते मनात न ठेवता आम्ही बोलतो. आणि मला तेच आवडतं, बिनदिक्कतपणे बोलणं. मॅडम प्लीज घ्या ना शिरा, प्लीज. माझ्यासाठी नाही, अधिपतींसाठी घ्या. तुम्हाला बरोबर कळतो कुणाचं नाव घेतल्याबरोबर आपलं काम होईल ते. आता आमच्या अधिपतींचं नाव घेतलं तुम्ही. द्या, आणा तो शिरा. यात इष्ट नाही घातलं ना व? मॅडम असं का करेन मी? काय एकदा ईशाची परीक्षा घेतली तुम्ही आमची, ती सामाई होती, वार्षिक असल. आणि मग या वार्षिक परीक्षेनंतर आमचं एकदम वर्ष श्राद्ध. मॅडम या आनंदाच्या क्षणी असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला नको असेल शिरा तर नका खाऊ, पण हे असे आरोप करू नका प्लीज. मला मनापासून वाटलं म्हणून मी केला शिरा. हो सुनबाई, तुम्ही पहिल्यांदा हे असं मुळमुळ रडणं बंद करा. असं भरल्या घरात रडू नये. आणि जोक केला हो मी, जोक. खातोय. हा शिरा तुम्ही केला? हो मॅडम. नक्की? का पेपर दुसऱ्याने सोडवला आणि तुम्ही फक्त त्याच्यावर तुमचं नाव लिहिलं? नाही मॅडम, मी स्वतःच्या हाताने बनवला शिरा. बाकी सगळं जाऊ दे सुनबाई, पण तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे. आवडला तुम्हाला? थँक्यू मॅडम. ठेवा ते इकडं. आणि हे घ्या. मॅडम हे कशाला? आधीच खूप दिलंय तुम्ही. बक्षीस आहे, बक्षिसाला कधी नाही म्हणू नये. आणि हे तुम्हाला नाही, तुमच्या हातातल्या अन्नपूर्णेला वाहतोय आम्ही. राहू द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.